शेतकरी बांधवांनो, इथं शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करून क्रॉप डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच काय केलेलं आहे की द्विदल पीक आणि एकदल पीक असं एक ओळीमध्ये जे आहे ते घेतलेलं आहे. तर तुमचं काय खरीपातले जे आहे ते सरी वरंबे तसेच ठेवले तुम्ही? तसाच बेड ठेवलेला आहे. बेडवर टोकन केलं होतं आपण हरभरा. बर. एक गलीमध्ये ज्वारी आणि एका गलीमध्ये गहू. बर बर बर. म्हणजे सगळं जे मग हे सरीमध्ये ज्वारी केली का? सरीमध्ये ज्वारी केली. बर बर बर. आणि बाउंड्रीला आपण निरा करडई. बर बर. ते अशा पद्धतीनं म्हणजे जे काही वरंबे आहेत त्याच्यावर टोकन पद्धतीने हरभरा लागवड केली आणि आतमध्ये जे आहे ते टोकन पद्धतीनं जे आहे ते नालीमध्ये जे आहे ते एक दल पीक जे आहे ते ज्वारी आणि पलीकडच्या साईडला जे आहे ते नंतर गहू जे आहे ते ह्यांनी केलेलं आहे. तर ह्याच्यात कसं आहे, शेतामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे ज्वारीची चांगली व्यवस्थित वाढ झालेली आहे. आता हा प्लॉट कधीची आहे पेरणी? दीपावळीतली आहे आपल्या. बरं, म्हणजे उशीर झालेला तुम्हाला. 25 आहे. बरं. 25 ऑक्टोबर नोव्हेंबर का दीपावळीतले आहे बघा. बरं, ठीक आहे, ओके. तर हे अशा पद्धतीनं ही ह्यांनी लागवड केली, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. तर ह्यानं एक गोष्ट झालेली की करडई जी आहे ही कडनं लावल्यामुळं रानडुकराचा काय त्रास झाला का तुम्हाला? रानडुकराचा अजिबात त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे ज्वारी जी आहे ते कुठंच त्याचं धड थोडं पण कुठं ताट जे आहे ते इथं हे झालेलं नाही आहे. तर हे अशा पद्धतीनं सुद्धा आपण पीक पद्धतीचा अवलंब करू शकतो. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगलं अर्थार्जन जे आहे ते घेऊ शकतो.